जुगाड रेसिपीमध्ये स्वागत. जय शिवराय. रेसिपी बघितल्यावर वाटेल एवढी सोपी रेसिपी आहे. चला तर वेळ न घालवता आपण रेसिपी पाहू. त्यासाठी मी इथे शेंगदाणे 10 मिनिटासाठी भिजत घातलेले होते. हे भिजत घातलेले शेंगदाणे आहेत आणि हे कच्चे शेंगदाणे आहेत. अगदी सेम क्वांटिटीमध्ये आपण हे शेंगदाणे घेतले होते. आता एका भांड्यामध्ये आपण हे शेंगदाणे भिजवलेले शेंगदाणे काढून घ्यायचे. आता ह्यात आपण उकडून घेणार आहोत. त्यासाठी आता ह्यामध्ये मीठ वगैरे काही टाकायचं नाही, तसेच आपण उकडून घेणार आहोत. आता हे उकडण्यासाठी ठेवलेले आहेत. तोपर्यंत आपण इथे अर्धी वाटी मीठ घेतलेलं आहे. ते आता छान गरम करायचं आणि हे जे कच्चे शेंगदाणे आहेत ते त्यावरती टाकायचे. अशा प्रकारे हे थोडेसे हलवत राहायचं आणि अगदी स्लो गॅसवरती आपण हे शेंगदाणे भाजणार आहोत. जर तुम्ही कढईमध्ये किंवा तव्यामध्ये जर भाजलेले असतील शेंगदाणे तर पाहू शकता अगदी हे शेंगदाणे आणि ते शेंगदाणे खूप भरपूर फरक आहे. अगदी हे शेंगदाणे अगदी कुरकुरीत होतात आणि ते शेंगदाणे थोडेसे कच्चे राहतात, मात्र हे शेंगदाणे अगदी छान भाजले जातात. पाहू शकता जे कच्चे शेंगदाणे आहेत आणि ह्याचा कलर वेगळा आहे, त्याचप्रमाणे टरपलही अगदी लगेच निघतं. अगदी कुरकुरीत शेंगदाणे होतात. आता हे शेंगदाणे आपण काढून घ्यायचे. इकडे आपण बॉईल करायला ठेवलेले होते शेंगदाणे. आता उकळी आलेले आहे. गॅस बंद करायचा आणि नितळण्यासाठी हे शेंगदाणे ठेवायचे. पूर्ण पाणी यातील काढून घ्यायचं. आता नितळल्यानंतर हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. जर तुमच्याजवळ कॉटनचं कापड असेल तर त्यावरती अशा प्रकारे रुमालही चालेल. अशा प्रकारे आपण ह्या रुमालावरती हे सर्व शेंगदाणे पसरणार आहोत आणि असं थोडंसं प्रेस करायचं, जेणेकरून यातील पाणी जे आहे ते आपलं कापड पूर्ण शोषून घेईल. अशा प्रकारे आपण हे शेंगदाणे कोरडे केलेले आहेत. चेक करू शकता. अशा प्रकारे हाताला पाणीही लागत नाही. पाहू शकता. आता आपलं तेच मीठ गरम झाल्यानंतर त्या मिठावरती आपण हे शेंगदाणे टाकायचे आणि अगदी स्लो गॅसवरती हे पण 10 मिनटं आपण भाजून घ्यायचे. अगदी हे शेंगदाणे पाहू शकता किती छान फुगलेले आहेत आणि अगदी जास्त क्वांटिटीमध्ये होतात, म्हणजेच अगदी जास्त मोठे होतात. ही साईज तशीच राहते. यातील शेंगदाणा हा फुगलेला शेंगदाणा आहे तसाच राहतो. अगदी कुरकुरीत शेंगदाणा होतो, अगदी भट्टीसारखा. घरच्या अगदी 10 मिनिटात. पाहू शकता कलरही चेंज झालेला आहे. 10 मिनिटात आपले खारे शेंगदाणे तयार आहेत. हे शेंगदाणे खारे होतात, मात्र जे आपण शेंगदाणे कच्चे शेंगदाणे होते ते खारे होत नाहीत. अशा प्रकारे हे शेंगदाणे काढून घ्यायचे. अगदी पाहू शकता दोन्हीमध्ये हे शेंगदाण्याची क्वांटिटी जास्त, म्हणजे फुगलेलं आहे त्यामुळे जास्त वाटतात आणि ते शेंगदाणे थोडेसे कमी वाटतात, म्हणजे ते फुगत नाहीत मात्र छान भाजले जातात एवढंच. आणि हे जे मीठ आहे ते तुम्ही पुन्हाही वापरू शकता. फक्त थोडंसं साफ करायचं. फुंकर मारले तरी ह्यातील घाण निघून जाते. अशा प्रकारे पुन्हा आपण हे मीठ वापरू शकतो. पाहू शकता अगदी भट्टीसारखे आपले शेंगदाणे खारे शेंगदाणे तयार आहेत. अगदी दोन्ही टाईपने पण तुम्ही शेंगदाणे करू शकता. अगदी अलगद टरपल निघतात आणि अगदी कुरकुरीत शेंगदाणे तयार होतात घरात 10 मिनिटात. आणि जर ही रेसिपी आवडली असेल किंवा अशाच नवनवीन रेसिपीसाठी तुम्हाला जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद. तयार आहेत भाजलेले शेंगदाणे.